आता आपण शिर्डी एअरपोर्ट रोडवर आहोत। शिर्डीकडून एअरपोर्टकडे जाणारा हा रस्ता आहे आणि जवळच कोराळे गाव आहे। नांदुर्की गावसुद्धा जवळच आहे। दोन्हीच्या मध्यावर हे ठिकाण आहे। इथं काही वेळापूर्वी एका भरधाव आयशर ट्रकने एका बिबट्याला धडक दिली आहे आणि त्या ट्रकने धडक दिल्यानंतर आणखीही वाहने त्या बिबट्याच्या पायावरून वगैरे गेली आणि तो खूप प्रमाणामध्ये जखमी झालेला आहे। बिबट्याचा जो अपघात आहे तो झाल्यानंतर काही स्थानिक रहिवाशांनी त्याला उचलून रोडच्या कडाला ठेवलेलं आहे। अजूनही बिबट्या जिवंत आहे। स्थानिकांचं सांगणं आहे की वन विभागाला त्यांनी फोन केला आहे, पण वन विभागाचे कोणी अधिकारी अजूनपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि तो बिबट्या जिवंत असल्यामुळं त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे, परंतु वन विभागाचे लोक इथं अजून पोहोचलेले नाहीत। या भागामध्ये बिबट्याचा वावर खूप प्रमाणात आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे। या ठिकाणीही बिबट्याचा वावर आहे। खूप वेळेस इथून शेळ्या, मेंढ्या किंवा गाई, कुत्रे यांच्यावर बिबटे हल्ले करत असतात। अजून इथं मनुष्यहानी काही झालेली नाही आहे, परंतु बिबट्याची जो धोका आहे तो या भागामध्ये कायम आहे। अशातच एका शेजारच्या शेतामध्ये तो बिबट्या एका कुत्र्याच्या मागे पळत आला आणि त्या शेतातील शेतकऱ्याने त्याला कुत्रा समजून हाकलण्याचा प्रयत्न केला आणि तो पळत रोडवर आला। रोडवर आल्यानंतर एका भरधाव गाडीने त्याला उडवलेलं आहे। त्यानंतर इथं आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता खूप प्रमाणामध्ये इथं बाग्यांची गर्दी जमा झालेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या एअरपोर्ट रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या इथं थांबून त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतायत। इथं जे काही तरुण मुलं आहेत ते त्या जखमी रस्त्यावर पडलेल्या बिबट्याबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत। काही त्याचे फोटो काढून पाठवत आहेत। काही लोक इथून व्हिडिओ कॉल करून तसे सगळं दृश्य आहे ते त्यांच्या घरच्यांना, मित्रांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु सगळं इथं पोहोचलं आहे, पोलीस पोहोचले, लोक खूप प्रमाणात पोहोचलेले आहेत, पण वन विभाग अजून इथं पोहोचलेलं नाही आणि त्या बिबट्याला इथून उचलण्यात आलेलं नाही आहे। स्थानिकांचं काय म्हणणं आहे तेही आपण जाणून घेऊ। शिर्डी नांदुर्की रोडच्यावर नाही का कुत्रा समजून एका माणसाने दगड मारला, तो निघाला बिबट्या, तर तो बिबट्या घाबरून हायवेला आला। तर शिर्डीच्या आपल्या रोडनी पिकअप गाडी येत होती, तिने पहिली धडक दिली, तो जास्त जखमी होऊन खाली पडला आणि दुसरी गाडी आयसर आली, तिच्या पायावरून गेली, तो अजून जास्त जखमी झाला आणि भरपूर रक्त त्याचं वाहून गेलेलं आहे। आता काय पोलीस आले, कोण आले काय? पोलीस पार फोन केल्यानंतर अर्धा तासाने आलेले, अजून वन विभाग तर आले नाही। तो बिबट्या तर जिवंतच आहे अजून तक वन विभाग आलेलं नाही। किती वाजता झाले? सुमारे 8:45च्या दरम्यान। तुम्ही स्वतः बघितलं का? आम्ही स्वतः होतो तिथं, आमची गाडी तिकडून येतच होती, आमच्या समोरच झालं। इकडं किती बिबटे असतील साधारण? बिबटे काय दिसते इथं जास्तीत जास्त 3-4 बिबटे असतील आरामात एवढ्या परिसरात। नेहमी बिबट्यांचा वावर असतो काय असतो? नेहमी असतो इकडं, हे नवीन नाहीच आहे काही। काय अडचण येते? अडचण म्हणजे शेतात कामगारांना अडचण येते। आता सर्वांना माहितीच आहे महाराष्ट्रात किती बिबटे वाढलेले। त्याच्यानंतर मग आता हा झालेलाच आहे, तरी पोलीस प्रशासन आणि वन विभाग त्याच्यावर काही हे देत नाही सर। म्हणजे जखमी बिबट्या किती वेळापासून पडलेला आहे आणि काय तो श्वास घेतोय का? आता वाजत आलेले आपले 10 वाजत आलेलेच आहे, तर 8:45 अजून घटना घडलेली, तर अजून कोणी आलेलं नाही प्रशासन। हे गाया बिबट्या काय त्याचं मग खाणं शेवटी तो घेतच राहतो, ते कुत्रे, गाया, बिबट्या, शेळ्या, त्याचं हे रोजचं जेवणच झालेलं आहे समजायचं। यो काकडी शिर्डी विमानतळ रोड आहे, तिथं तो बिबट्या कुत्र्याच्या मागं लागला होता, कोराळ शिवारी। तर त्या कुत्र्या पुढं पळून गेला आणि पाठीमागून बिबट्या पळत होता, गाडीवाला आला आणि त्याला डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला त्याचा आणि तो पडला आहे, पण अजून जिवंत आहे। पण वन अधिकारी काय लवकर रिस्पॉन्स देईना। एक जण आला आहे, शेवटी मला नाही विलाजांना मुनगुटीवार साहेबांना फोन करायची पडेल, तरीसुद्धा अजून काही गाडी नाही। आता 8:45ला घटना घडली, आता किती वाजले? 10 वाजून गेले, 10:30 झाले, तरी अजून काही गाडी येईना आणि तो बिबट्या अजून पण जिवंत आहे। आता गाडी आल्यानंतर त्याला दवाखाना करते आहे, काय करते आहे, काहीच लिंक लागा नाही वन अधिकाऱ्यांची। फोटो सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी भरपूर झाली, भरपूर कमीत कमी सगळे त्याचा फोटो काढला, तो रोडमध्ये पडेल होता, त्याला उचलून साईडला घेतलं पोरांनी, वन अधिकारी वस्तूवर। तो आता प्रत्येकजण येत आहे फोटो काढत आहे। आता ते वन अधिकारी एकटेचे साखरे साहेब, त्यांना कोणी ऐका नाही, सगळे रोडचे माणसं येतात, थांबताय, गर्दी झाली भरपूर। या परिसरात किती बिबट्यांची काय दहशत आहे? 3 बिबटे या परिसरात, आता त्याच्यातला एक याचा ॲक्सिडेंट झाला, अजून 2 बाकी।
मग आता ते बी लय त्रास देते. इकडं कुत्रे पण ठेवले नाही, माणसांच्या मागं लागते. दिवसभर बी कामाला लेडीज कोणी वावरत सुद्धा जात नाही, काहीच नाही. भरपूर दहशत आहे इकडं. पिंजरे मागितले का पिंजरे वेळेवर देते नाही, काहीच नाही. म्हणजे असा त्रास आहे एकंदरीत सगळ्यांना. ते नांदुरकी ते कोराळे या शिवावर झालेलं आहे. काय झालं होतं? आणि नेमकं ते कुत्र्याच्या मागं आलं होतं पळत पळत. तर ते कुत्रं मी या बंगल्याजवळ होतो मी उभा. तर ते बघतात मला वाटतं कुत्राच येते. ते कुत्र्याच्या मागं कुत्रं लागलं म्हणून मी दगड हुसकून दिला त्याला. तर मग त्या गाडीच्या प्रकाशात बघितलं तर तो बिबट्या होता. तर त्यावेळेस एक भरधाव वेगाने एक गाडी आली आणि त्या गाडीच्या मध्ये आला तो त्यावेळेस उडावला गेला. आता तो काय मेला आहे का जिवंत आहे? काय जिवंत आहे. त्याच्यानंतर पण 2-3 गाड्या त्याच्यावरून गेल्या. ते त्याच्या पायावरून गेली, त्याच्यामुळे तो उठू शकत नाही. पण अजूनपर्यंत जिवंत आहे. पण गाडी वन विभागाला फोन करून सुद्धा अजूनपर्यंत कुणी आलेलं नाही त्यांनी. आता इथं कोण पोहोचलेलं आहे? आता फक्त पोलीस आलेले आहेत. पोलीस आले. वन विभागाचे अजून आले नाही. आलेले नाही, फोन करून सुद्धा आलेले नाही. जिवंत जवळ जाता त्याला झाला 1-1.5 तास. आणि इथं नेमकं काय बिबट्यांचा कसा वावर आहे? काय अडचण आहे? बिबट्या रोजच आहे. आता काल पण येऊन गेलेला होता इथं. जनावरे वगैरे शेळ्या वगैरे असतात ना, ते खातात. आणि कुत्रे एक खात असतात. आता बिबट्यामुळे काही जीवितहानी झाली की आतापर्यंत? नाही, शेळ्या मेंढ्या जातात, ते कुत्रे जातात. असं जीवित नाही गेलेले अजून. माणसाला अजून नाही. नाही अजूनपर्यंत नाही. पण प्राण्यांचे जीव गेले. हां, प्राण्यांचे तर गेलेलेच. इथं तुम्हाला कसा धोका आहे? मग आता संध्याकाळ झाल्यानंतर मग थोडंसं आम्हाला जपावंच लागतं. तुम्हाला आता मी त्या जिथं तो बिबट्या पडला आहे तिथं घेऊन जातोय. तर 1 मिनिट कॅमेरामध्ये दाखवा. सर कर 1 मिनिट. आपण इथं पाहू शकता हा बिबट्या इथं जखमी अवस्थेत पडलेला आहे. त्याचा श्वास अजूनही चालतो आहे. श्वास थोडा आता मंद झाल्यासारखा वाटतं. खूप वेळ तो आधी जोराजोरात श्वास घेत होता, परंतु आता त्याची ही परिस्थिती आहे. अजूनही वन विभागाचं कोणी इथं पोहोचलेलं नाही. जे लोकांची गर्दी तुम्ही इथं पाहू शकता. लोक कशा प्रकारे फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. वन विभाग आलेले या बाहेर. एक मिनिट सर, का 1 मिनिट या इकडे. हां, तर आत्ता आपण पाहिलं की कशा प्रकारे लोकांनी त्याचं एक प्रकारचं पर्यटन इथं करून ठेवलेलं आहे. वन विभागाने लवकरात लवकर येऊन या बिबट्याला इथून उचलावं आणि त्याच्यावर उपचार करावे अशी अपेक्षा आहे. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी.